नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये। स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल। तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील। तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात। एकदा अवश्य भेट द्या। त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला। आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव। तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध। सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर। संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27। अहमदनगर नेवासा धनगर बांधवांचं तिसऱ्या दिवशी उपोषण सुरू। एकाची तब्येत खालावली, उपचार घेण्यास नकार। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क नेवासा फाटा येथे सुरू असलेल्या राज्यव्यापी आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे। एसटीच्या सर्व सवलतीची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी गेली 3 दिवसापासून 6 धनगर बांधव उपोषणाला बसले आहेत। प्रल्हाद सोरमारे या आंदोलकाची तब्येत खालावली असून डॉक्टरने उपचार घेण्यास सांगितले, मात्र सोरमारे यांनी उपचारास विरोध केला आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या सरकार मान्य करत नाही तोपर्यंत या ठिकाणी जीव गेला तरी आम्ही हटणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे। आज राज्यव्यापी उपोषणाचा तिसरा दिवस आहे। आम्ही 6 मल्हार माळवे या ठिकाणी बसलो आहोत। आमच्या शरीरामध्ये एक अन्नाचा एक कण नाही। आमच्या सर्व धनगर समाजाची एकच मागणी आहे की लवकरात लवकर आपण या धनगर बांधवांना STचं सर्टिफिकेट द्यावं। आमचा तुम्ही अंत बघू नका। या महाराष्ट्रात संपूर्ण धनगर आता जागा झाला आहे। आता कोणत्याही प्रकारचा हा धनगर समाज या ठिकाणी ऐकणार नाही। माझी कळकळीची मुख्यमंत्र्यांना, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना, अजितदादांना माझी नम्र विनंती आहे की आपण आमचा अंत बघू नका। आमचे असे जर का धनगर समाजाचे हे मरण पावले तर या जमातीचं कसं होणार, यासाठी माझी सरकारला नम्रतेची विनंती आहे की आता फक्त ST धनगर समाजाची अंमलबजावणी करा। जय मल्हार। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।